नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 2 मधील गणित या विषयाचा आपण सर्वजण अभ्यास करत आहोत. आज आपण चौकोनाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक 2 भागात विभागलेला आहे. त्यापैकी आज आपण पहिला भाग पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, चौकोन म्हणजे 4 बाजूंची बंदिस्त असलेली आकृती होय. चौकोनामध्ये 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असतात. दिलेल्या आकृतीमध्ये शिरोबिंदू A, शिरोबिंदू B, शिरोबिंदू C आणि शिरोबिंदू D यांना जोडून चौकोन तयार झालेला आहे. यामध्ये बाजू AB, बाजू BC, बाजू CD आणि बाजू DA ह्या बाजू आहेत. तर कोन A, कोन B, कोन C, कोन D हे 4 कोन आहेत. तसेच कर्ण AC आणि कर्ण BD सुद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मित्रांनो, मागील इयत्तेत आपण लगतच्या बाजू, लगतचे कोन, सम्मुख बाजू, सम्मुख कोन अभ्यासलेले आहेत. दिलेल्या आकृतीमध्ये बाजू AB आणि बाजू BC ह्या लगतच्या बाजू आहेत. याला संलग्न बाजूही म्हणतात. अशा संलग्न बाजूंच्या 4 जोड्या तयार होतात. तसेच कोन A, कोन B हे 2 लगतचे कोन किंवा संलग्न कोन आहेत. संलग्न कोनांच्या ही 4 जोड्या तयार होतात. बाजू AB आणि बाजू DC या सम्मुख बाजू आहेत किंवा समोरच्या बाजू आहेत. अशा 2 जोड्या सम्मुख बाजूंच्या तयार होतात. तसेच कोन A चा सम्मुख कोन C तर कोन B चा सम्मुख कोन D अशा सम्मुख कोनांच्याही 2 जोड्या तयार होतात. मित्रांनो, कोणतीही चौकोन रचना करायची असल्यास विशिष्ट अशा 5 घटकांची आवश्यकता असते. त्यापैकी पहिला घटक म्हणजे चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिल्यास आपण चौकोन काढू शकतो. तसेच चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिल्यास आपल्याला चौकोन रचना करता येते. लगतच्या 2 बाजू आणि जर 3 कोन दिले तर आपल्याला चौकोन काढता येतो. तसेच 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिल्यास आपल्याला चौकोन रचना करता येते. मित्रांनो, आता चौकोनाचे प्रकार पाहू. पहिला प्रकार आहे चौरस. इंग्लिशमध्ये त्याला स्क्वेअर असे सुद्धा म्हणतात. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. म्हणजे बाजू PS, समान बाजू PQ, समान बाजू QR आणि समान बाजू RS. या चारही बाजू चौरसाच्या समान असणार आहेत. तसेच चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. म्हणजे कोन P हा 90 अंशाचा असेल. त्याचप्रमाणे कोन Q, कोन R आणि कोन S हे चारही कोन 90 अंशाचे असणार आहेत. कर्ण एकरूप असून ते काटकोनात दुभागतात. म्हणजे PR एकरूप SQ असणार आहे. तसेच काटकोनात दुभागतात म्हणजे इथे जर आपण एखादा बिंदू घेतला तर इथे काटकोन तयार होणार आहे आणि PO आणि OR हे समान असणार आहेत. तसेच कर्ण सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे जर हा 90 अंशाचा असेल तर कर्णामुळे इथे 45 अंश आणि इथे 45 अंश असे कोन तयार होतील. मित्रांनो, आकृतीमध्ये अशी चिन्हे तुम्ही काढून चौरसाचे सगळे गुणधर्म लक्षात ठेवू शकता. चौकोनाचा दुसरा प्रकार आहे समांतरभुज चौकोन. त्याला इंग्लिशमध्ये पॅरालेलोग्राम सुद्धा म्हणतात. समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप आणि समांतर असतात. म्हणजे AB एकरूप बाजू DC, तसेच AD एकरूप बाजू BC.
त्याचप्रमाणे AB समांतर DC आणि AD समांतर BC. सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे कोन A आणि कोन C हे एकरूप असणार आहेत आणि कोन B आणि कोन D हे एकरूप असणार आहेत. त्याचप्रमाणे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे जर आपण इथे बिंदू घेतला M, तर BM एकरूप MD, तसेच AM एकरूप MC. आज आपण चौरस आणि समांतरभुज चौकोन या दोन चौकोनाच्या प्रकारावर आधारितच प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, प्रश्न विचारला गेला आहे की एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे x, 2x, 3x आणि 4x अशी आहेत, तर x बरोबर किती? मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. त्याप्रमाणे म्हणून x अधिक 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर तुमची 360 असणार आहे. कारण हे सर्व कोणांची मापे दिलेली आहेत. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 7, 8, 9, 10 म्हणजे 10x येतात. 10x बरोबर 360 अंश, म्हणजे x बरोबर तुमचा असणार आहे 360 भागिले 10, म्हणजे x बरोबर तुमचं येणार आहे 36. तुम्हाला x ची किंमत काढायला सांगितले, पण मित्रांनो कधी कधी सगळ्या कोणांच्या मापांची सुद्धा किंमत काढायला सांगितली जाते. जर इथं बघितलं तर तुमचं x बरोबर आहे 36. तसंच दुसरा कोण आहे तो आहे 2x, म्हणजे 36 दुणे 72. तिसरा कोण आहे 3x, म्हणजे 36 त्रिक 108. आणि चौथा कोण आहे 4x, म्हणजे 36 चोक 144. जर या सगळ्यांच्या मापांची बेरीज जर तुम्ही केली तर ती तुमची 360 निश्चितच येणार आहे. मित्रांनो, प्रश्न विचारला गेला आहे की 10 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? यासाठी पहिल्यांदा तुम्हाला चौरस काढून घ्यावा लागेल आणि त्याची बाजू आहे 10 सेमी. चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात आणि त्याचा कर्ण तुम्हाला सांगितला आहे. आणि हा कर्ण तुम्हाला काढायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की चौरसाचे जे सगळे कोण असतात ते काटकोण असतात. इथे तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल, कारण चौरसाचा कर्ण हा काटकोन दुभागतो. म्हणजे हा जो कोण असणार आहे तो तुमचा असणार आहे 45 अंश आणि हा जो कोण असणार आहे तो असणार आहे 45 अंश. जर तुम्ही पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला माहित असेल, 45, 45 आणि 90 अंशाचं जे प्रमेय आहे ते आहे की 45 अंशाच्या समोरची बाजू जर x असेल, तर 45 अंशाच्या समोरची बाजू x असेल, तर 90 अंशाच्या समोरची बाजू ही x वर्गमुळात 2 असते. आता तुम्हाला इथे 10 ही 45 अंशाच्या समोर दिलेले आहेत, म्हणजे x बरोबर तुमची इथे येणार आहे 10 आणि ह्या 45च्या अंशाच्या समोरची बाजू ही सुद्धा आहे 10. म्हणजेच 90 अंशाच्या समोरची बाजू जर आपण x बरोबर 10 घेतले तर 90 अंशाच्या समोरची बाजू ही येणार आहे 10 वर्गमुळात 2. म्हणजेच तुम्हाला कर्णाची लांबी विचारलेली आहे आणि कर्ण आहे तुमचा कर्ण बरोबर
10 वर्गमुळात 2. पायथागोरसचे दोन प्रमेय आहेत. एक आहे 45 45 90चं आणि दुसरं आहे 30 60 90चं. अशा प्रकारे तुम्ही पटकन हा प्रश्न सोडवू शकता. चौकोन PQRS या चौरसात बिंदू M हा कर्ण PR आणि QS यांचा छेदन बिंदू आहे. तुम्हाला हा M बिंदू दिलेला आहे आणि तो PR आणि QS या दोघांचा छेदन बिंदू आहे इथे. जर QM बरोबर 2 वर्गमुळात 2 असेल, इथे तुम्हाला ही दिलेली आहे 2 वर्गमुळात 2 असेल, तर चौरसाच्या बाजूची लांबी किती? तर तुम्हाला चौरसाची बाजू विचारलेली आहे. चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की चौरसाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे जर QM 2 वर्गमुळात 2 असेल, तर MS म्हणजे QM बरोबर 2 वर्गमुळात 2 असेल, तर MS हे सुद्धा 2 वर्गमुळात 2 असणार आहे. आता पूर्ण जो कर्ण आहे QS ची तुमची लांबी होईल QM अधिक MS म्हणजे 2 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 2 म्हणजे QS बरोबर तुमचा येणार आहे 4 वर्गमुळात 2. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. जर आपण काटकोन घेतला असा तर इथे Q इथे S हा R आहे, तो तुमचा इथे 90 अंशाचा आहे. तुम्हाला QS समजलेला आहे 4 वर्गमुळात 2. आता 45 45 90 हे पायथागोरसचं जर प्रमेय वापरलं तर 45 अंशाच्या समोरची बाजू जर x असेल आणि 45 अंशाच्या समोरची बाजू जर x असेल, तर 90 अंशाच्या समोरची बाजू ही x वर्गमुळात 2 असते. आता तुम्हाला QS हा कर्णच आहे, म्हणजे हा 90च्या समोरची बाजू आहे ती 4 वर्गमुळात 2 आहे. म्हणजे तुमची x जी आहे ती आहे 4. म्हणजे QR बरोबर तुमची असणार आहे 4 आणि RS बरोबर असणार आहे तुमची 4. म्हणजे चौरसाची बाजू बरोबर तुमची येणार आहे 4. चौरसावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते शक्यतो करून पायथागोरसच्या प्रमेयावरच असतात. त्यामुळे पायथागोरसची दोन्ही प्रमेय तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाची मापे 2x आणि 3x आहेत, तर त्या कोनांची मापे तुम्हाला शोधायला सांगितलेली आहेत. मित्रांनो, समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन हे एकरूप असतात. तुम्हाला इथे लगतचे कोन दिलेले आहेत. जर हा घेतला लगतचा कोन आपण 2x आणि हा घेतला 3x, तर त्याचे सम्मुख म्हणजे हा कोणाचा सम्मुख कोन सुद्धा 2x असणार आहे आणि 3x चा सम्मुख कोन सुद्धा 3x असणार आहे. त्यामुळे समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म तुम्हाला माहित असले पाहिजेत. चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 360 अंश असते. तुम्हाला सगळे कोन समजलेले आहेत. आता त्यांची बेरीज करू. 2x अधिक 3x अधिक 2x अधिक 3x बरोबर तुमचा आहे 360 अंश. सगळ्यांची जर बेरीज केली तर 6 आणि 4 10 10x होणार आहे. 10x बरोबर 360 अंश. म्हणजेच x बरोबर तुमचं येणार आहे 360 भागिले 10 म्हणजे x बरोबर आहे 36. आता x ची जी किंमत आहे ती आपण 2x आणि 3x मध्ये घालू आणि कोनांची मापे शोधू. 2x बरोबर 2 गुणिले 36 36 दुणे 72
म्हणजे 2x एक असणार आहे तुमचं कोणाचं माप हे 72 अंश आणि दुसरं आहे तुमचं 3x म्हणजे x 3 गुणिले 36 बरोबर 108 अंश. अशा प्रकारे तुम्ही कोणांची मापे शोधू शकता. मित्रांनो, तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये चौकोन SKRM इथे दिसतोय बघा, SKRM आणि चौकोन PVLN हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. तर कोन PTS इथे बाय तर आपण नाव देऊ, इथे x असे नाव देऊ. तर तुम्हाला कोन x हा शोधायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म माहिती पाहिजेत. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन हे एकरूप असतात. जर आपण चौकोन SKRM बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणांची मापे शोधावी लागतील. SKRM मध्ये कोन K तुम्हाला दिलेला आहे. तर K चा सम्मुख कोन जो आहे तो कोन M आहे. कोन K आणि कोन M हे एकरूप असणार आहेत कारण ते सम्मुख कोन आहेत. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे हा 120 अंशाचा असणार आहे. आता तुम्हाला कोन R शोधायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोन S सुद्धा सापडेल. कोन R बरोबर कोन S असणार आहे. जर आपण R साठी इथे चिन्ह घेतलं Y बरोबर Y अंश, तर दिलेल्या समांतरभुज चौकोनामध्ये चौकोन SKRM मध्ये कोन K अधिक कोन M अधिक कोन R अधिक कोन S बरोबर 360 अंश असणार आहे. चौकोनाच्या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज. तुम्हाला K आणि M दिलेलेच आहेत. हे दोघ जण दिलेत. हे 120 अंश अधिक 120 बरोबर, आणि R साठी आपण Y वापरलेला आहे, R आणि S साठी, म्हणजे Y अधिक, कारण सम्मुख आहे म्हणून हा Y होणार, आणि 360 अंश म्हणजेच 240 अधिक 2Y बरोबर 360 अंश, म्हणजे 2Y बरोबर 360 वजा 240 120. 2Y बरोबर 120 म्हणजे Y बरोबर 120 भागिले 2 म्हणजे 60 अंश. तुम्हाला इथे Y ची किंमत मिळालेली आहे आणि तुमचं Y म्हणजे असणार आहे R आणि S, म्हणजे इथे तुमचं आहे 60 अंश आणि इथे पण मग S बरोबर तुमचा येणार आहे 60 अंश, म्हणजे कोन S बरोबर तुमचा असणार आहे 60 अंश. मित्रांनो, चौकोन PVLN मध्ये जर बघितलं तर कोन P एकरूप कोन L असणार आहे आणि तुमचा L दिलेला आहे 70 अंश, कारण हे दोघ जण सम्मुख कोन आहेत. समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख कोन हे एकरूप असतात. इथे बघितलं कोन L आणि कोन P हे दोघं सम्मुख कोन आहेत आणि ते 70 अंशाचा असणार आहेत. आता जो हा त्रिकोण आहे तो जर आपण घेतला आणि इथे त्रिकोण PS आणि हा T, आपल्याला T काढायचा आहे, शोधायचा आहे. S आपण काढलेला आहे. त्रिकोण PST मध्ये कोन P अधिक कोन S अधिक कोन T बरोबर 180 अंश असणार आहे, कारण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. त्यापैकी तुम्हाला कोन P इथे सांगितलेला आहे 70 अंश, अधिक इथे आपण कोन S काढलेला आहे तो आहे 60 अंश, अधिक कोन T बरोबर 180 अंश. दोघांची बेरीज केली 60 अधिक 70 बरोबर 130
अधिक कोन टी बरोबर 180° म्हणजे कोन टी बरोबर 180 वजा 130. इथे अधिक आहेत, समीकरणाच्या या बाजूला गेल्यानंतर वजा होतील. म्हणजेच कोन टी बरोबर आपलं असणार आहे 50° म्हणजे x ची किंमत आपली आली 50. अशा प्रकारे समांतरभुज चौकोनाचे जर तुम्हाला गुणधर्म माहित असतील तर तुम्ही अशी उदाहरणं पटकन सोडवू शकता. मित्रांनो, चौकोनाचे प्रकार अभ्यासत असताना आज आपण चौरस आणि समांतरभुज चौकोन यावर आधारित प्रश्न पाहिले. पुढील भागात आपण उर्वरित चौकोनाचे प्रकार व त्यावरची उदाहरणे अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.